शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचं कौतुक केले। देवेंद्र यांच्या कार्याची गती अफाट आहे असे गौरवाचे उद्गार पवारांनी महाराष्ट्र नायक या पुस्तकामध्ये काढलेले आहेत। तर फडणवीसांना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। देवेंद्र यांच्या कार्याची गती अफाट, पवारांकडून फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव। फडणवीसांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न पडतो। शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा झपाटा आणि उरक पाहिला की मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तो कार्यकाळ आठवतो। देवेंद्र फडणवीसांची देखील ही गती ते माझ्या वयाचे होईपर्यंत राहो आणि कालचक्रमानानं ती वृद्धिंगत होत राहो असं अभिष्ट चिंतन त्यांच्या वाढदिवसानिमित्त करतो। क्रियाशील राहण्यासाठी प्रकृती शिडशिडीत असावी असं स्थूलमानानं म्हटलं जातं, पण आम्हा दोघांमधील साम्य लक्षात घेता आमच्या कार्यक्षमतेत स्थूलपणा कधी आडवा आला नाही। विनोदाचा भाग सोडला तर त्यांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न मलाही पडतो। ही त्यांच्या कार्याची पोचपावती आहे। एक प्रामाणिक हुशार राजकारणी, ठाकरेंकडूनही कौतुक। फडणवीस यांनी वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून प्रवेश केला। त्यांचा अभ्यासू स्वभाव आणि कायदेशीर, आर्थिक तसंच प्रशासकीय विषयांवरील सखोल ज्ञान त्यांना भाजपमधील इतर सदस्यांपासून वेगळं ठरवतं। फडणवीस यांना भविष्यात राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, कारण त्यांचा अभ्यासू स्वभाव आणि प्रशासकीय कौशल्य पक्षाला उपयुक्त ठरेल। देवेंद्र फडणवीस यांची भाजपमधील प्रतिमा ही एक गतिमान, अभ्यासू आणि पक्षनिष्ठ नेते अशी आहे। फडणवीस यांनी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम केलं। महाराष्ट्रात पक्षाला मजबूत करण्यात त्यांना यश मिळालं आहे। त्यांचं आर्थिक आणि सामाजिक धोरणांचं यश, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली जवळीक आणि केंद्रीय नेतृत्वाचा पाठिंबा यामुळे त्यांचं स्थान दृढ आहे। भविष्यात त्यांना देशाच्या राजकारणात आणि त्यांच्या मनातील योजनांमध्ये यश मिळो ही मनपूर्वक शुभेच्छा। उद्धव ठाकरे।